शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्णय आता सरकारने सांगितलेला आहे. बघा, 4 मार्च 2026 रोजी हा निर्णय जाहीर करण्यात आला. तुम्हा सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय बघायचा आहे. कारण की बघा, खरीप हंगामचा पीक विमा तुमचा प्रतीक्षेत होता. कारण की बघा, मोठ्या प्रमाणामध्ये इथं शेतीचं नुकसान झालं होतं. पीक विमा वाटपाला इथं कालावधी मोठा उशीर झाला होता. परंतु आपल्या खात्यामध्ये हे प्रत्यक्षात पैसे आले नव्हते. तर त्या सर्व शेतकऱ्यांना मोठी अपडेट सरकारने सांगितलेली आहे. शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये खरी बातमी पीक विम्यासंदर्भातील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ पाहून घ्या, कारण की महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शेतकऱ्यांची खरीप हंगाम 2025च्या प्रतीक्षेत असलेला पीक विमा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि पीक विम्याचा वाटपाला इथं सरकारने उशीर केला. तरी सुद्धा आता अद्यापही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून या पीक विम्याचा वितरण करण्यास आता मंजुरी सरकारने दिलेली आहे. शेतकरी बांधवांनो, यासाठी भरपूरसे जिल्हे सरकारने सिलेक्ट केलेले आहेत. समोर मी तुम्हाला सांगतो, टेन्शन घेऊ नका. कारण की बघा, लातूर असो, बुलढाणा असो, अमरावती असो, अशा प्रकारे भरपूरसे जिल्हे सरकारने इथं सिलेक्ट केलेले आहे. पहिल्या टप्प्यातील तुम्हाला सर्व यादी मी सांगतो, टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. फक्त शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा, या पीक विम्याचं वितरण करण्यासाठी विविध संघटनाच्या माध्यमातून निवेदन आता देण्यात आलेले आहे. आंदोलन करण्याचा इशारा देखील आता देण्यात आला होता. परंतु अशाच प्रकारचे आता आपण जर पाहायला गेलं, नांदेड कृषी अधिकारी अधीक्षक यांना देखील या ठिकाणी हे पत्र देण्यात आलं. याच पार्श्वभूमीवरती अधीक्षित कृषी अधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून उपविभागीय आणि कृषी अधिकारी देलगोर राज्य व्यवस्थापकीय कृषी पीक विमा मुंबई यांना उद्देशी एक पत्र काढण्यात आलेलं आहे. 2 मार्च 2026 रोजी जिल्हा कृषी अधीक्षक नांदेड यांच्या माध्यमातून एक पत्र देण्यात आलेलं आहे. ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता की जसं सर्व पीक विम्याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण सरकारने निर्णय घेतलेला आहे. 2026च्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आता पीक विमा क्रेडिट होणार आहे. तुमच्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला. गारपीट असो, अवकाळी पाऊस असो, त्या व्यतिरिक्त पीक विम्याची जमीन खरेदी केली असेल, त्या व्यतिरिक्त कुठल्याही पिकाचं कुठलंही तुमचं नुकसान झालं असेल शेतीचं, 100% तुम्हाला पीक विमा आता मिळणारच आहे. कारण की बघा, आपण जर पाहायला गेलं, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान याच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून हा पीक विमा वितरण करण्यास सरकारने मंजुरी दिलेली आहे. सर्व शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्णय हा सरकारने सांगितलेला आहे. आता कुठलीच दिरंगाई होणार नाही. सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार. कारण की सर्व शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन टाकलेला आहे. तुमचा जो आता थकीत पीक विमा होता, थकीत राहिलेला पीक विमा सर्व शेतकऱ्यांना वाटपास सरकारने मंजुरी दिलेली आहे. हे खोटी बातमी नसणार, कारण की 100% खरी बातमी आहे. तुम्ही मीडियावरती पाहू शकता, GR सुद्धा पाहू शकता, संपूर्ण तुम्ही डिटेलमध्ये माहिती पाहू शकता. कारण की सर्व जसं की GR सुद्धा आलेला आहे, पीक विमा वितरणाची माहिती सुद्धा सरकारने दिलेली आहे. शेतकरी बांधवांना संपूर्ण डिटेलमध्ये माहिती पुढे तुम्हाला सांगतो. परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आपण जर पाहायला गेलं, तर सर्व शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या अंदाजानुसार हे सर्वांना पीक विमा इथं मंजूर करण्यात आलेला आहे. कारण की सर्व शेतकऱ्यांचा थकीत रखडलेला पीक विमा सरकारने पूर्णपणे वाटप केला नव्हता. तुम्हाला देखील माहिती आहे, 25% सर्व शेतकऱ्यांना पीक विमा हा सरकारने वाटप केला होता. परंतु 75% पीक विमा आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. कुठल्याच शेतकऱ्यांना इथं कारवाई करायला लागत असतो. ते कारवाई जर का तुम्ही व्यवस्थितरित्या केली असेल, तर 100% तुमच्या खात्यावरती पैसे मिळणार आहे. बाकी शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती जर का तुम्हाला सर्वात अगोदर पाहिजे असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.